थी, इसको चैलेंज ट्यूशन के बहाने से लेके आई हूँ। माझा बंद कर ना. हिची कॅसेटच नाही संपत. आल्यानंतर आता तुला काही जेवणार आहे म्हणजे बघा रात्रीचे 10 वाजून गेले तरी म्हणते म्हणते जेवणार आहे का. इथे समोरच म्हणजे असं येऊ आम्हाला दिसायला पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये बिस्किट आहेत. 10वीची एक्झाम आहे आणि बघा काय करू. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मम्मी आज गेली आहे इकडे, तिच्या कामाचा पहिला दिवस आहे तर ती तिकडे गेली आहे. तर मी फक्त किचनमध्ये आली बघायला की काय बनवलं आहे मम्मीनी. तर पहिला हा भात, हे मच्छीचं कालवण आणि ते सुकट, ह्याच्यामध्ये पण भात आहे आणि गाजरचा हलवा आणि ह्याच्यामध्ये मेथीची भाजी. आणि इथे समोरच म्हणजे असं येऊ आम्हाला दिसायला पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये बिस्किट आहेत. इथे दूध, इथे चाय पण बनवून गेली आम्हाला. इमॅजिन किती भारी आहे आमचं. हा दुसरा दिवस आहे. तो मी काल एकच क्लिप शूट केला आणि मग मी बाहेर गेली आणि मग मी पूर्ण दिवस नाही म्हणजे मी घरी होती 4 आणि 5-6 वाजेपर्यंत मी घरी होती. आणि मग नंतर थोडंसं मम्मी जरा बाहेर गेलेली. आणि आज पण मम्मीनी डाळ भात भाजी बनवून गेली आहे सकाळ सकाळ. आणि तिने एक हेअर सिरम आणला आहे पहिला, म्हणजे ते प्रोटेक्टर. आम्ही लोकांना हीट यूज करतो ना केसांना, म्हणजे ब्लो ड्राय ऑयल, आमच्या घरी हे सर्व कंटिन्यू चालूच असतं. तर मम्मीने एक मस्त सिरम आणला आहे. कोणता आणला आहे तो पण मला माहीत नाही अजून, मी जाऊन बघेन आता थोड्या वेळी चालू करायला. तर मी जेवते आहे. मी वरती लावले कारण मी बरोबर कपडे नाही घालणार. आता जस्ट उठली आहे, मी नाश्ता केला पण मला लई भूक लागली आहे. तर मी आता जेवणार आहे. बाय. इशू आतमध्ये आंघोळ करते, वरून गाणं गाते आणि आय कॉन्टॅक्ट पिक युअर चीज आहे एकदम अशी एकदम फुल एकदम पटेलीमध्ये. आणि मी तिला बोलली आता तू काय करणारच माहिती आहे, 10वीच्या पेपरमध्ये हेच सर्व गाणी लिहून येणार आहे. हा 10वीच्या पेपरमध्ये हेच लिहून येणार आहे तू. ओ शिट. आता आंघोळ करून आली आहे एवढ्या 1 तासानंतर केस बिस. आणि माझं पूर्ण कफनी पार बासट झाले. मी काय करू मला जरा सांगा. आणि आता ही जाईन क्लासला. मग मी पहिला आम्ही भारतीचा ब्लॉग बघत होतो. तिला मुलगा झाला म्हणून. तू का खुश होते? ठीक आहे, बघून खुशी वाटली, जरा चांगलं वाटलं. ज्यादा हीच बोलने लग गई है दोस्तों. अशी किती चांगली वाटतात ना कर्ली हेअर. उगाच स्ट्रेटनिंग करत असते. काय काम धंदा नाही ना तुला नाही. बघ किती चांगले वाटतात. असेच ठेव. सिरम लाव, जाऊन ओल्या केसातच लावून टाक थोडंसं. ही एक नंबर शानी पोरगी आहे ही ना. एक पण गोष्ट अशी जर ठेवली तिकडे ती विसरणार नाही. लावायला विसरणार नाही. सनस्क्रीन बोला, मॉइश्चरायझर बोला, हेअर सिरम बोला, काही पण. तोंड बघायचंय माझं. फेस रिव्हील करते काय? केसांमुळे दिसत नाही ना. अच्छा, येशूला इथे फोडी आली. मला इथे आली. आम्ही आपल्या दोघांना सेम आणि सेम पिंच. अरे सेम पिंच करतात ना. सो गाईस आता जेवून जा क्लासला. मम्मीने मग भरमसाठ जेवण बनवलं. काय बनवलंय? जाऊन बघ आणि खा. चांगलंय काय? हा मग चांगलंय का? हिला एकदम चमचमीत लागतं तोंडाला. नुसती अशी चव आहे हिच्या. जा आणि खा आणि क्लासला जा आणि घरी लवकर ये. जा. तेव्हा पहिल्याची इशू दिसते ना. अरे पळून जाते साली कुत्तिया. आता ना मी येशू मला सांगत होती. काय बोलत होती येशू?
बेबी रडत नाही तर पागल होतात बॉन्ड. म्हणून तर तू नाही रडलेली म्हणजे पागल आहे तू. म्हणून आता मला समजलं तू एवढी मेंटल आणि एवढी येडी कशी, तू एवढं जेवू कशी शकते. मला आज समजलं. येशी तुझा बर्थडे येतोय. येशू पागल आहे. माझा बर्थडे येतोय हा, तुझा बर्थडे येतोय आता आता. 25 डिसेंबरला. इशू तो व्हिडिओ बघितलाय म्हणून तर बोलली तू थोडीशी पागल आहेस. आहेस की नाहीस? आहेस. तू आहेस. एवढं कोण जेवत? बंद कर. माणसं जेवतात पण एवढं नाही जेवत. बंद कर. मुझे मिला गिफ्ट, मलाइका मैम ने भेजा था और ये बघितला हमारे लिए सबसे पहला बघितला. gift आया है। तू काय गिफ्ट देणार मला? तुला बघितला गिफ्ट माझा 10 जेनला बर्थडे 10 जेन बर्थडे असं नको बोलू ना. आवड नको ना बोलू. बर्थडे माझा बर्थडे. बंद कर ना. माझा बर्थडे तुझ्याच जेवणात जायचे. लॅपटॉप वर पडेल. माझा बर्थडे माझा बर्थडे करत राहा. माझा बर्थडे जाऊ दे ना. बर्थडे दाखव ना स्वतःला. दाखव ना. बर्थडे काय दाखवत होता? दाखव असं. मी काय नाही करत. मी फक्त ओरडते तर दाखवणं सर्व नाही की दाखवलं. So thank you so much मलाइका मैम. Birthday. दिया मेरे को. आता इरिटेट नाही होत ती गाईस. थोड्या वेळाने So करेल. happy कि आपने अभी तक भारती को फॉलो नहीं किया. जैसे जैसे मैं पहुंच रही हूँ ना, मुझे से कब की सी छूट रही है, क्योंकि मुझे ऐसा लग रहा है कि पता नहीं मैं सिलेक्ट कर भी पाऊंगी या नहीं जो मुझे चाहिए. तो पर वहम से वो 10 मिनट से 12 मिनट ये ट्यूशन आने के लिए मना कर रही थी. इसको चैलेंज ट्यूशन के बहाने से लेके आई हूँ. बंद कर. 10वीची एक्झाम आहे आणि बघा काय करते बघा. तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा. हे पप्पांना पण पाठवणार आहे मी. 10वीची एक्झाम आहे या पोरीची. मग 10वीची एक्झाम आहे. 10वीची. हा सिरियसली येशू तुझा हात माझा हात दोघं ठेव मध्ये. ठेव ना असं ठेव. बाजूला ठेव माझ्या. येशी खरं मारते का काय आता? ए पागल तुटेन खरं तुटेन येशू. पागल येशू तू 10वीचा अभ्यास करायचा तर तू डॉलचा गेम खेळते. डॉलचा गेम नाही मग ते गेम आहे फॅशन डिझायनिंग. क्लासला जा 10वीच्या क्लासला जा. शी बाबा काय नाही होणार या पोरीचं. तुम्ही लोक 10वीचा रिझल्ट जेव्हा असेल ना तेव्हा प्लीज मला मेसेज करा गाईस. मग मी तुम्हाला दाखव. साली कुत्तिया. चला बाय गाईज बाय. वेल्ली आहे मी आता. घरी कोण नाही आणि आता किती वाजलेत? 10 वाजतील. आता मम्मी पण येईल आणि मी आता दूध बिस्किट खाते कारण मी 2दा तर जेवण झाली. एवढी भूक लागलेली. आता मला मॅगी खायचं मन करत आहे. म्हणून मी येशूला बोलले येशू जेव्हा येशील माझं बिस्किट फाक गरम आहे. बा कोण आलंय कामावरनं कोण आलंय आले आणि घरी? फक्त ते घरी येऊन भात पण नाही घातलाय. आता आल्याला भात घातलाय. चालू झाली हिची कॅसेटच नाही आणि संपत. आल्याच्यानंतर आता तू लगेच जेवणार आहे. म्हणजे बघा रात्रीचे 10 वाजून गेले तरी ती म्हणते जेवणार आहे का? एवढा लेट कसं झाला मग यायला? अरे टायमिंग 10चा ठेवला तिने. 9:30चा गेली किती वाजता? 12:30 वाजता गेली आहे मी. पोहोचली. मम्मीचा हर टाइमचा आहे. जिथे पण जाते लेट जाते. अरे 12चा आहे ना. हा आता तिकडे 12:30ला पोहोचली. किती शांतपणाने मध्ये 10 वाजेपर्यंत थांबली मी आज.
पाय दुखायला लागले. आज खूप क्लायंट्स होते, खूप आणि बसायला वेळ नव्हता. एवढे क्लायंट आहेत मीरा रोडला. मुस्लिम असतील सर्व है ना. वाटलंच तिकडचा सर्व क्राऊड असतो. मी एक सांगते की त्या लोकांना ऑब्व्हियसली सर्व लपवायला लागतं. कोणाला? मुस्लिम लोकांना केस लपवतात, तोंड लपवतात, सर्व तर लपवतात पण तरी सर्व करतात, टिपटॉप राहतात एकदम. मग ते बुरका घालूनच ना. सारखं सारखं ते बंद करून करून इकडची केस पण कमी होतात. सारखं सारखं स्कार्फ आपण पण घातलं ना तिथली केस कमी होतात. तेच तर. हॅलो, मोनूचा फोन आहे. मोनूला बोल ये घरी. तिला बोललेली ती ना सकाळी तिला मेसेज केलाय उठ आणि जा, मला ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन ये तिकडनं. जाते 2 दिवस झाला घेऊन येते. येशूला कॉल कर. येशू गेली आहे काही कामाची नाही. इशूला मोठ्या मोठ्याने बोलते, ती बोलत नाही नॉर्मल. काय का तू मोनू 2 दिवस झाले तुला फोन करते मी. शिव्या. तुला सकाळी पण घेऊन ये, तू बोलते आता मी जाईन. 10 वाजता तुझ्या बापाने ठेवले जायला. हा मुद्दाम तो तसा करतोय. तुला माहितीये तुला त्याला द्यायचं ड्रायव्हिंग लायसन्स माझं म्हणून तू तसं करतोय मुद्दाम नाटक. तिकडे जा ना डायरेक्ट घरी. अंघोळ नाही केली आहे, काय नाही केलं. तोंड बघा माझं. मुंह देखो मेरा. फक्त डोळे दिसत आहेत माझे है ना. कधी आता अंघोळ नाही केली आहे, तोंड नाही धुतलं, ब्रश केलाय, जेवली आहे, बसून आहे. कारण पूर्ण दिवस घरी एकटी आहे, काय करू. तू देत नाहीये म्हणून माझं. मग ऍटलीस्ट माझं आणि ते आधार कार्डचं पॅन कार्डचं ते नाही टाकलं तर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड करू शकतो ना युट्यूबला. हा आय थिंक माहित नाही. हा बोलू बोलली मला. म्हणून युट्यूबला करू शकतो ना ते कनेक्ट ड्रायव्हिंग लायसन्स. मम्मीचं थोडं युट्यूबचं सीन. हा मग तेच घेऊन ये ना. आधार कार्ड कधी जाऊ बनायला, कधी येईल, टाइम लागेल. बघ करून बोलले 2 दिवसापासून घेऊन आता जाते. एवढ्या रात्री राहते ना पकडून. बघा कोण आलंय एवढ्या लेट. कोण आलंय बघा. कुठून आली आहे. फुल हाताची. वाव. मला माहिती नाही. आता माझे कपडे घाल कधी मग मी तुला दाखवते. मी फुल हाताचं नाही माझ्याकडे होतं असं सेम माहिती. मी पण घालेन ना. अजून काय तुम्ही लोक. अजून काय. मस्त पोट भरलं आणि आज डाळ खूप छान झाली होती. हा खरंच छान झालेली. मी किती छान छान कुर्ते आणलेत तिने. वाव नाईस. बँड्रा किती रुपये खर्च केले आईचे माहित नाही बघा तर आता. वाव. नाईस कलर. एक मला घेऊन यायची ना ब्ल्यू वाली. बोलायचं ना कॉल करू. मला माहिती का तू सांग. कशाला जाऊन घ्यायचंच होता. वेळ नाही माझ्याकडे. एवढेच कपडे आणले. तुला मॅगी आणायला बोललेली. एक मॅगी आणली. मॅगी शोधत बसू. अरे मॅगी शोधत बसू काय असतं. ट्रेन मध्ये झोपलेली काय उठली कशी मग नायगावला. बोललेली तिला नायगावला उतर. विरारला जाऊन परत रिटर्न चर्चगेटला जाशील. मग तिकडून सकाळी क्लासला जा. आदेशला लय त्रास दिलाय मी. केस बघ अशी झाली आहे. नेक्स्ट टाइमला जाणार मी अशी कुठे. अरे पण केस बांधायची असतात ट्रॅव्हल मध्ये. हेअर वॉश केला तर तोंड बघ. ती तोंड केस बांधते ना तिचं जरा तोंड दिसतं. दुसरं ऐश्वर्या राय सारखं झाली तिचं. गप काय तू ऐश्वर्या. चेहरा दाखवत नाही, केस अशी ठेवते. ही पण हिचं पण फेस दिसत नाही. बघू दे. साईज नाही आली तर एक्सचेंज करायला. आय लाईक दिस वन. मम्मा लपून ठेवेल. माझे कपडे कसे घालते. बघ ना. आणि लपून ठेवेल कशी. तू आणलंच नाही ना तसं घालण्यासारखं माझ्यासारखं. तू याच्यावर जॅकेट घाल. तुझी का घालणारच आहे मला. पोचा तुझा. एवढे कपडे आणले या बाईनी बघा. जा जेवून घे. जेवेन मी नंतर. मी 2 वेळा जेवले. 2 वेळा. काय खायला नाही काय करायला नाही घरी. दिवसभर एकटी मी पागल होऊन जाईन. त्या मोनूला बोलाव इकडे. एवढं मम्मी तू ताट ते घासून ठेवलंय की जेवली आहे त्याच्यात. मम्मी या ताटात जेवली आहे. वा. तुला धुवायची गरज नाही. असंच ठेवू शकते तू. पाणी नाही. तू खाल्लंय बघ किती चाटून. आंघोळ केली मस्त फ्रेश झाली. मॉइश्चरायझर लावलं. माझंवाला बोल ना. माझंवाला निव्हियाचं ते लावलं. म्हणजे पण माझंच आहे. बोल. मी तुझं मॉइश्चरायझर लावला कल्टी. को देख रहा है सोशल मीडिया पे. यू आर वेरी
काय बोलली तू आता? मी काय नाही बोलले. सांग ना. बोलते माझा हात लय गोरा वाटतोय, मला असं वाटतं मी आज लय उशीर आंघोळ केलाय म्हणून. उशीर नाही जास्त हा मग किती किती गोरा वाटतोय, दाखव किती गोरा वाटतोय. जीन्स जीन्स दाखव जरा, तुमची जीन्स दाखवा मॅडम. मॅडम कम हिअर. कोणते काय अरे बस जा बाबा, लय आली मोठी शाणी. हा रूम मध्ये कोण नसतं, एकटी मी असते. बाय. परत लाईट चालू करून गेली साली कुतिया. यू कुतिया. हा आम्ही काय करतो, जोपर्यंत कपाट आम्ही आणणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व कपडे इथे नाही तर तिथे मागे लटकवणार आहे, नाही ते इथे असे ठेवणार आहे. हे भगवान, मी आजच विचार केला जरा मी ना कपडे हे घडी घालून ठेवेन. मग मी असा विचार पण केला की आमच्या घरातले जनावर लोक जे आहेत ते कधीच कोणत्या गोष्टीला नीट ठेवू नाही शकत, तर मग आपण पण कशाला करायचं. मग मी सोडून दिलं. मी बोलली जाऊ दे, जेव्हा कवाड येईन तेव्हा पण त्याच्या पण कसं ठेवूया, खोललं की सर्व खाली. ही पण ठेवायला येईल.